शिकारीच्या तयारीत असलेल्या सावजाला खंडणी विरोधी पथकाने टाकले पिंजऱ्यात. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत. गौरव खांड्रे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून राष्ट्रपाल भगत हा प्राणघातक हत्यार घेऊन दत्त चौक, सिडको, नाशिक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी खंडणी विरोधी पथकातील अधिकारी, अंमलदार यांना मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरिता पाचारण केले. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दत्त चौक, सिडको परिसरात सापळा लावून राष्ट्रपाल विठ्ठल भगत, कामठवाडे, सिडको, नाशिक यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती घेऊन त्याच्याकडून एक धारधार चॉपर जप्त करण्यात आले. सदरबाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याचा एका इसमाबरोबर व्यवहार झालेला असून त्याचे राहिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून तो त्यास चॉपर घेऊन मारण्यास जात असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाने प्रसंगावधान दाखवून सदर इसमास वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. सदर इसमाने नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, दिलीप सगळे, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, गौरव खांड्रे व सविता कदम यांनी केलेली आहे. वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक.